पीक विमा 2023 यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत। यामध्ये 25% अग्रिम पीक विमा हा काही ठिकाणी वितरित झालेला आहे आणि काही ठिकाणी अद्याप देखील हा वितरित होणे बाकी आहे। याच माध्यमातून 75% पीक विमा हा बऱ्याच साऱ्या महसूल मंडळांना हा पात्र असूनही हा वितरित होणे बाकी होते। याच माध्यमातून या अगोदरही आपण अपडेट घेतलेलो होतो आणि यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पीक विमा 25% आणि 75% जो पात्र असलेल्या महसूल मंडळांना हा वितरित होणे बाकी होते। मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला हा वितरित होणे बाकी होते। या माध्यमातून हा वितरित झालेला नसून आणि या माध्यमातून जे काही आचारसंहिता लागलेली होती याच माध्यमातून जे काही मतदान यामध्ये झालेले आहे, यामध्ये या आचारसंहितेमुळे हा प्रलंबित राहिलेला पीक विमा आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। जो काही 75% पीक विमा आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे काही विविध प्रकारचे पात्र मंडळे आहेत त्यामध्ये विविध जिल्ह्यातील पात्र मंडळे, त्यामध्ये पुणे, जालना आणि नागपूर, नाशिक, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळे पात्र झालेले आहेत त्यांना आता 75% पीक विमा मिळण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत आणि काही ठिकाणी मागील 2 दिवसापासून हा पीक विमा प्रत्येकांच्या खात्यामध्ये, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे। आणि याच माध्यमातून जे काही अंतिम अहवाल आहे, पीक कापणीचा अंतिम अहवाल तो सादर करण्यात आलेला आहे। या अहवालाच्या नुसार आणि नवीन निकषानुसार जे काही 75% अग्रिम पीक विमा जो आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेनंतर हा 75% पीक विमा हा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये सोलापूर, पुणे, बारामती, इंदापूर अशा विविध महसूल मंडळामध्ये आणि विविध जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षेत असलेल्या आणि नवीन निकषानुसार त्याचबरोबर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार हा पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये काही ठिकाणाहून नवीन प्रकारच्या निकषानुसार क्लेम करण्यात आलेले होते आणि त्या विचारात घेऊन त्यांना 75% पीक विमा हा देण्यास सुरुवात झालेला आहे। याच माध्यमातून पीक कापणीच्या नवीन निकषानुसार हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांना नवीन निकषानुसार पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर हा पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्याला हा पीक विमा वितरित होणे बाकी होते आणि या जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळे आहेत, पात्र शेतकरी आहेत त्यांना हे पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। याच व्यतिरिक्त जी काही महसूल मंडळे आहेत, विविध जिल्ह्यातील राहिलेले जी महसूल मंडळे आहेत त्यांना 75% आणि सरसकट राहिलेल्या सर्वांना हा पीक विमा वितरित होण्यास सुरुवात होईल आणि याच माध्यमातून हा पीक विमा वितरित होण्यास जवळपास जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा पीक विमा वितरित होणे परिपूर्ण होणे अपेक्षित आहे। आणि या माध्यमातून हा पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच माध्यमातून जो काही पीक विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तो सरसकट पीक विमा वितरित होणं अपेक्षित आहे। आणि जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळे आहेत त्यांचे अपडेट येतील त्याचप्रमाणे अपडेट घेत राहू आणि याच माध्यमातून तुम्हाला ही माहिती अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत धन्यवाद।